पाऊस. किती आनंद, मजा, धमाल. पावसात चिंब भिजायचं, मग एखादं मक्याचं कणीस, चहा, एखाद दुसरी सिगरेट. हे पाऊस सुरू झाल्यावर आपले प्लॅन ठरलेलेच असतात. या वर्षी खूप मंडळींनी वर्षा सहलीच्या प्लॅनची आखणी सुरू केली होती. अरे आत्ता जुलै तर आहे, जाऊ की जरा निवांत. ऑगस्ट मध्ये जोडून सुट्ट्यात बाबा, त्यावेळेला जाऊ. अशा चर्चा घरोघरी रंगत होत्या. दिनांक 25 जुलै 2005. पावसानं आपली संततधार सुरू केली. रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली. कॉलेजवाल्यांना आयती सुट्टी मिळाली. मुंबईकडे जाणारे बरेच चाकरमानी जाऊ दे यार, मस्त पाऊस आहे, एक दिवस करूयात की आराम, असं म्हणत घरीच विसावले. अचानक चालून आलेली वर्षा सहलीची संधी कोण सोडणार हो. हळूहळू पावसाची मजा लुटण्यासाठी लोक घराबाहेर पडली. पुलावर पाणी बघायला अख्खं गावच्या गाव लोटलं. बायका, लहान मुलं, म्हातारे कोतारे आणि तरुणाई. केवढा आनंद. दिवस आनंदात गेला, पण येणाऱ्या काळ रात्रीची कोणालाच कल्पना नव्हती. वादळापूर्वीची ती शांतता होती. दिनांक 26 जुलै 2005. शहारे उमटवणारं दृश्य, याला आपण काय म्हणाल? नशीब? प्रलय? परीक्षा? सत्य? हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. अनेक कुटुंब बेघर. खरं तर याची आठवण, याचा पुनःप्रत्यय कधीही कोणालाही येऊ नये असंच वाटेल. पण ज्यांना याची झळ पोचली नाही त्यांच्यासाठी, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या चित्तथरारक क्षणांच्या काळजावर ठसा सोडून गेलेल्या ह्या काही विदारक आठवणी. येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. बच्चे कंपनीचं हे बडबड गीत निसर्गानं यावेळी खरं टाकलं. खरंच पाऊस मोठा आला आणि त्यासमोर पैसा मात्र खोटा झाला. पैशामागे धावणारं आपलं जग या पावसाच्या फटक्यानं स्तब्ध झालं, सुन्न झालं. अविरत पडणारा पाऊस. पारवी धरणानं धोक्याची पातळी ओलांडली होती. उल्हास नदी दुथडी भरून वाहत होती. अरबी समुद्रात भरती होती, तोही पाणी घ्यायला तयार नव्हता. त्यातच बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बॅरेज या धरणाचे 200 टन वजनाचे दरवाजे वाहून गेले आणि हाहाकार उडाला. बदलापूरचा जवळजवळ सगळा परिसर जलमय झाला. बदलापूरच्या चहू बाजूंनी पाण्याचा वेढा पडला. बदलापूर पश्चिमेला याचा जास्त फटका बसला. घराच्या, इमारतीच्या खालच्या मजल्यांवर पाणी यायला लागल्यावर वरच्या मजल्यावर मुलाबाळांसह मिळेल त्या सामानासह जाण्याची अनेकांची धडपड सुरू झाली होती. पहाटेच्या साखर झोपेत अनेकांना मृत्यूनं गाठलं. महापुरानं बळी घेताना जात, पंथ, वय, स्वभाव, पद, प्रतिष्ठा असा कुठलाही भेद केला नाही. अनेकांचं सर्वस्व गेलं. कुणाची गुरढोरं, कुणाची मुलं बाळ. जगण्याची लढाई आपल्याला रोजचीच आहे. त्याचा परीघ मात्र आता विस्तारतोय. संकट, मग ते निसर्ग निर्मित असो किंवा मानव निर्मित, त्याचा सामना आपल्याला करावाच लागतो. हे संकट अभूतपूर्व, कल्पनेत नसलेलंच होतं. अशा संकटात रस्त्यावरच्या माणसांनी एकमेकांना हात दिला, साथ दिली. पोहता येणाऱ्यांनी बुडणाऱ्यांना वाचवलं, तर सुरक्षित असणाऱ्यांनी इतरांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
कळलाच नाही गडगडाट यंदा, नाचलाच नाही मोर. डोळ्या देखत गिळलं त्यानं माझं नवसाचं गोळपूर. पाऊस या शब्दाची व्याख्याच 26 जुलैच्या अतिवृष्टीने बदलून टाकली. रिमझिम कोसळणारा खोडकर पाऊस कधी कुणा कवीच्या कवितेतून बरसत यायचा, तर कधी कुणाच्या तरी सुमधुर गीतातून तो अवतरायचा. पण 25 आणि 26 जुलैचा तो पाऊस आठवला की अजूनही बदलापूरकरांच्या अंगावर शहारे येतात. पावसानं 2 दिवस घातलेलं थैमान आणि अनेकांचे उद्ध्वस्त झालेले संसार हे दृश्य पाहताना मन हेलावून जातं. ही दृश्य उड्डाणपुलावरून टिपलेली आहेत. इतके दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा उड्डाणपूल अशा संकटकाळी मात्र आपल्या अस्तित्वाची जाणीव सर्वांना पटवून गेला. हा परिसर आहे गांधी टेकडी जवळचा आपल्या बस स्टँडचा. बस स्टँड पूर्णपणे पाण्यात गेल्यानं बस वाहतुकीवरती याचा खूप मोठा परिणाम झाला. या उड्डाणपुलावरून आपण आता रेल्वे स्टेशनची दृश्य पाहत आहोत. आता आपण पाहत आहोत तो कात्रपचा परिसर. हा परिसर आहे कात्रप भागातील यात्रिक हॉटेल समोरचा. ममता हॉस्पिटल, ही दृश्य आहेत ममता हॉस्पिटल जवळची. या पाण्याची उत्सुकता, पाण्याबद्दलचं कुतूहल लोकांना उड्डाणपुलावरती घेऊन आलं. अनेक जण पाणी बघायला उड्डाणपुलावरती गर्दी करत होते, त्याचा आनंद लुटत होते. बेलवलीचा परिसर उंचवट्यावर असल्यामुळे पाणी शिरण्याचा प्रश्न नव्हता. पण पवार कॉम्प्लेक्स सारख्या भागात तळमजल्यावर पाणी आलं आणि शाळकरी विद्यार्थ्यांची त्रेधा तिरपीट उडाली. सर्वोदय नगर, इंद्रेपाडा, बॅरेज रोड, शनीनगर, रमेशवाडी, मोहनानंद नगर यासारख्या सखल भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी चढलं होतं. घराघरात घुसलेल्या पाण्यानं कोणाचा संसार हिरावून घेतला तर कोणाचे प्राण. हा आहे शनीनगरचा परिसर. इथे पाण्याची पातळी जास्त होती. काही धाडसी नागरिकांनी इथे मदतकारी हाती घेतले होते. तराफ्याच्या साह्याने ते बुडणाऱ्यांना वाचवत होते.
आजच्या आपल्या विज्ञान युगात मनुष्याची संपर्क यंत्रणा सर्वात महत्वाची मानली जाते. पण या पावसाच्या फटक्यातून बदलापूर पश्चिमेकडील दूरध्वनी केंद्र वाचू शकलं नाही. दूरध्वनी केंद्रात पाणी शिरलं आणि पाण्याने सर्व यंत्रणा ठप्प करून टाकली. त्यामुळं बदलापूरकरांचा इतरांशी संपर्क पूर्णपणे विस्कळीत झाला. हा परिसर आहे गांधी टेकडीचा. गांधी टेकडी, सर्वोदय नगर या भागातही पाण्याची पातळी जास्त होती. बदलापूरची उल्हास नदी या पावसात दुथडी भरून वाहत होती. नदीचं पात्र इतकं विस्तीर्ण झालं होतं की नदी आणि लोकवस्ती यातला फरकच कळत नव्हता. उल्हास नदीच्या पलीकडे असणाऱ्या गावकऱ्यांचा शहराशी पूर्णतः संपर्क तुटला. तर बदलापूर गावाकडे जाणारा पूल उलटून गेल्यानं गावातील रहिवासी धास्तावले होते. कधी नव्हे इतका पाऊस झाल्यानं बदलापूर गावाला समुद्राचं स्वरूप आलं होतं. इकडे तिकडे सुरू होता फक्त मदतीचा आक्रोश. पण पावसाला कोणाचीच पर्वा नव्हती. तो निघाला होता आपल्याच धुंदीत, आपल्याच मस्तीत.
जाताना मात्र या पावसानं आपल्या आठवणी ताज्या ठेवल्या. पूर ओसरल्यानंतरही जनतेला उसंत नव्हती. घरात जमा झालेला मातीचा गाळ उपसण्यातच त्यांचा बराचसा वेळ गेला. कित्येकांना आपल्या किमती चीजवस्तू घराबाहेर फेकाव्या लागल्या, तर अनेक जण आपला उरला सुरला संसार पूर्ववत उभारण्यासाठी कंबर कसत होते. अशा पूरपरिस्थितीत शासनाची मदत आली खरी, पण ती सुद्धा पाण्यातच वाहून गेली. 2 दिवस उपाशी असलेल्या लोकांना अन्नाचा एक कणही मिळू शकला नाही. जखम काळजावरची झाकून म्हटलं आपल्याच घरात पाहावं वाकून. घेऊनच गेलाय सगळं माझं, की थोडंफार ठेवलंय राखून. नव्हती तेथे माझी डायरी, नव्हता मधल्या डब्यात लाडू. गंगेनच की हो वाहून नेला देवघरातला गंगेचा गडू. स्वतःच्या डोळ्यांनी आपला संसार उद्ध्वस्त होताना पाहणारे अजूनही या प्रसंगाची साक्ष देताना भेदरलेल्या अवस्थेत आहेत. जिरवली असती तुझी मस्ती, पण आम्हीच होतो थोडे गाफील. होतं असं कधी कधी मित्र जेव्हा होतो कातील. पुराचा सर्वाधिक तडाखा बसला तोच मुळी बॅरेज रोड आणि रमेशवाडी या भागाला. उल्हास नदीला लागून असलेल्या या भागात पुराचं पाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचलं. बैठ्या घरांनी पाण्याखाली तळ ठोकला. पुराची कुणकुण लागलेल्या रहिवाशांनी आपल्या सामानाची हलवाहलव सुरक्षित स्थळी केली होती, तर काही जण पाणी ओसरण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र पाऊस कोसळतच होता. त्याला कशाचीच पर्वा नव्हती. त्याला नव्हती कुणाची दयामाया, फक्त एकच आस होती, विनाशाची. हा आहे मानव पार्कचा परिसर. या परिसरामध्ये पाण्याची पातळी इमारतींच्या दुसऱ्या मजल्यावरती जाऊन पोहोचली होती. सगळ्यात जास्त धुमाकूळ इथेच पाण्याने घातला. अशा परिस्थितीमध्ये अफवांना पेव फुटायला वेळ लागत नाही. बारवी धरण फुटल्याची अफवा निघाली आणि सर्व लोकांनी गच्चीवरती पळ काढला. पंचवीस आणि 26 जुलैच्या अतिवृष्टीनं नुकसान करण्याचा कहर केला. एकीकडे अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या पावसानं ब्रिटिशकालीन बॅरेज धरणाची देखील पुरती वाताहत करून टाकली. अंबरनाथ आणि बदलापूर या 2 शहरातील लाखो लोकांना पाणी पुरवठा करणाऱ्या बॅरेज प्रकल्पात उल्हास नदीच्या पाण्यानं काहूर माजवलं आणि बघता बघता 200 टन वजनाचे बॅरेजचे दरवाजे पाण्यात वाहून गेले. एकेकाळची समृद्ध अशी पाणी पुरवठा व्यवस्था क्षणार्धात उद्ध्वस्त झाली. तब्बल 13 कोटी रुपयांचं नुकसान या अतिवृष्टीमुळे बॅरेज धरणाला सोसावं लागलं.
हा आहे सत्संग विहारचा परिसर, अर्थात हिंद्रेपाडा. या पुराच्या फटक्यातून सत्संगचं मंदिर सुद्धा वाचू शकलं नाही. आपल्यासारखी धडधाकट माणसं आपला जीव वाचवण्यासाठी कसरत करत होती, तिथे या मुक्या जनावरांची काय कथा. पाऊस पाऊस बुडली घरे, पाऊस पाऊस जीव गुदमरे, पाऊस पाऊस मेली गुरे, पाऊस पाऊस आता पुरे. हे आहे बदलापूर पूर्वेकडील रेल्वेचं तिकीट घर. आता आपण पाहतो आहोत बदलापूरच्या पूर्वेकडील रेल्वे गेट समोरचा परिसर. आणि हा आहे रेल्वेचा उड्डाण पूल. बदलापूरचं रेल्वे स्टेशन पूर्णपणे पाण्याखाली होतं. आहे बदलापूरच्या रेशनिंग ऑफिस मधलं. या ऑफिस मधले कर्मचारी एक रात्र रेशनिंग ऑफिस मध्येच अडकून पडले होते. त्यांचा मदतीसाठी आक्रोश सुरू होता. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची पाण्यातून सुटका केली. बदलापूर पश्चिमेकडील बाजारपेठेचा हा परिसर. एरवी खरेदी विक्रीसाठी गजबजलेल्या या बाजारपेठेतून पायी प्रवास करणं देखील जिकिरीचं बनलेलं असतं.
अशा परिस्थितीत पुराचं पाणी बाजारपेठेत शिरलं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. दुकानात शिरलेल्या पाण्यानं व्यापाऱ्यांच्या मालाची नासधूस केली. कोट्यावधी रुपयांचा माल कचऱ्याप्रमाणे रस्त्यावरती आला. धान्याची हजारो पोती व्यापाऱ्यांना रस्त्यावरती फेकावी लागली. जी परिस्थिती व्यापाऱ्यांची तीच सर्वसामान्यांची देखील झाली होती. ही दृश्य आहेत मोतीबाई टॉवर या बाजारपेठेतील इमारतीसमोरील. बरीच लोक पुराच्या पाण्यामुळे घराच्या छतांवर अडकली होती. अशा लोकांसाठी वेळेवर धावून आलं ते बदलापूरचं अग्निशमन दल. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राणाची पर्वा न करता अशा लोकांना संकट समयी मदत केली आणि संकटात अडकलेल्या लोकांसाठी ते देवदूतच ठरले. संपूर्ण बाजारपेठ जलमय झाली होती. बऱ्याच लोकांनी अख्खी रात्र मिळेल तो आसरा घेऊन काढली आणि आपले प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हा आहे वालिवलीचा पूल. पुराच्या पाण्यानं वालिवलीच्या पुलाची दैन्यावस्था केली. हा पूल पुरात वाहून गेल्यानं बऱ्याच गावांचा बदलापूर शहराशी संपर्क तुटला होता. त्यामुळे मदत कार्यात प्रचंड अडथळे निर्माण झाले होते. सृष्टीचा हा प्रलय 2 दिवस अविरतपणे सुरू होता. 27 जुलैची पहाट उजाडताच प्रत्येकाला धीर आला, कारण एव्हाना पुराचं पाणी बरंच ओसरलं होतं. भीतीच्या धक्क्यातून लोक सावरू लागले होते, पण उद्ध्वस्त जीवनाच्या आठवणी त्यांच्या मनात घर करून होत्या. प्रलयंकारी पावसानं जरी मानवी जीवन अस्ताव्यस्त करून टाकलं असलं तरी माणुसकीचा झरा अजूनही लपलेला नव्हता.